नमस्कार। तर ही रेसिपीची मी कम्युनिटी टॅबवर पोस्ट केली होती। ऑलरेडी ही रेसिपी खाऊन झालेली होती, पण डबल छोट्या मुलाला खायची असल्यामुळे परत तो बनवत होता, तर वाटलं ही खूप छान लागली खाण्यासाठी आणि नवीन इन्व्हेंट केलेला आहे माझ्या मुलाने, म्हणून मी शेअर करते आहे आणि एकदम रॉ व्हिडिओ शेअर केलेला आहे। त्यामुळे मेसी किचनकडे लक्ष देऊ नका। चीजचे स्लाइसेस त्यांनी कापून घेतलेले आहे, भाज्या घेतलेल्या आहे, गाजर, त्यानंतर बीन्स, शिमला मिरची, यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता। आता सॉस आणि मेयोनीज टाकले, मिक्स हर्ब्स टाकून घेतलेले आहे, मिक्स करून घेतलेला आहे। मिक्स हर्ब्स जास्त आवडत असल्यास मिक्स हर्ब्स तुम्ही टाकू शकता। आणि त्यानंतर त्यापूर्वी त्याने छोट्या मुलाला भूक लागली होती म्हणून हा काही रोल करून दिलेला आहे। चपाती होती घरामध्ये त्याचा, तो थोडा खाल्ल्यानंतर त्याला ते दुसरं जे त्याने आयटम स्वतःसाठी बनवला होता तो आवडलेला आहे। आणि बघू शकता बिलकुल पापड घेतलेला आहे, मैदा, रवा, अजून कॉर्नफ्लोअर काहीच वापरलेलं नाही याच्यात। त्याने एकदम आयडिया त्याच्या डोक्यात आली की आपण ही रेसिपी करून बघा, म्हणून त्यांनी केली आणि त्यांनी डबल केल्यानंतर खाऊन झाले होते आणि नंतर परत करायला लागला होता, म्हणून ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर ह्या रेसिपीला नाव लवकर सुचवा, जे सगळ्यात चांगलं नाव असेल ते मी ह्या रेसिपीला नाव देईल, मग नंतर फोटो टाकेल व्हिडिओवर, तर नक्की नाव सुचवा ह्या रेसिपीला। आता पापडामध्ये हे सगळं मटेरियल जे होतं ते फोल्ड करून घेतलेलं आहे। ॲक्च्युली त्याला पॉकेट्स बनवायचे होते पण ते बनले, त्यामुळे त्यांनी मुटकुळे किंवा फुनक्या टाईप ते बनवलेले आहे, पण त्याच्याशी आकारापेक्षा टेस्ट त्याची खूप छान लागली आहे आणि झटपट बनणारी रेसिपी आहे। काही घोळ बॅटर तयार करायची गरज नाही, पापडामध्ये सरळ त्यांनी इथे रोल केलेला आहे। ही आयडिया मला खूप आवडली आणि टेस्ट तुम्हाला खरंच सांगते एवढी छान लागली, त्याच्या एकदम क्लिक झालं डोक्यामध्ये, त्यामुळे त्याने ती रेसिपी करून बघितली। आणि तसंच किचन तुम्ही बघू शकता, एवढं सगळं मेसी झालेलं आहे, तरी पण मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा वाटला म्हणून केलेला आहे। तर एक लाईक माझ्या मुलासाठी होऊन जाऊ द्या आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा, तुम्ही पण केल्यास फीडबॅक शेअर करा आणि लवकर रेसिपीला ह्या नाव सुचवा। तर आता असे सगळे हे पापडामध्ये जे आपण फिलिंग तयार केली होती ती भरून घेतलेली आहे त्यांनी। आणि त्यानंतर आता ह्याला तुम्ही एअर फ्रायर असेल तर एअर फ्राय करू शकता, पण तव्यावरच त्याने तेल टाकलेले आहे आणि त्यामध्ये आता हे जे पॉकेट्स बनवून घेतलेले आहे ते आता इथे तो टाकून देणार आहे। तो पण प्लेटिंग पण करून घेतोय, तो त्याला प्लेटिंग माझ्यापेक्षा जास्त चांगली जमते आणि किचनमध्ये माझ्यापेक्षा जास्त चांगले आयटम तो पण बनवतो। टेस्ट खूप आहे त्याच्या हाताला, खूप छान लागलेले आहे हे, तुम्ही नक्की करून बघा, हे पॉकेट्स खूप छान लागलेले आहे। तर आता तव्यावर तो इथे सगळं टाकून घेतोय, मी ह्या बाजूने जाऊन तुम्हाला दाखवते। आणि सगळे आता जे बनवून घेतलेले आहे पॉकेट्स ते होतं इथे तव्यावर तळून घेणार आहे। एकदम मस्त क्रिस्पी, वरतून कुरकुरीत आणि आतमध्ये फिलिंग एकदम मस्त लागलेली आहे। सोबतच भाज्या पण काही शिजवल्या नाही, काही नाही, मोजून 5 मिनिटात ही रेसिपी तुमची तयार होते। बिना शिजवल्याच्या पण भाज्या इतक्या छान लागल्या आहे। यात तुम्ही कॉर्न ॲड करू शकता, अजून दुसरे पेपर्स असतील कलरफुल ते ॲड करू शकता, तुम्हाला जे व्हेरिएशन्स हवं असतील ते फिलिंगमध्ये तुम्ही भरू शकता, पनीरचे पीसेस भरू शकता। पण इन्स्टंट करण्यासाठी ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्यामध्ये त्यांनी केलेलं आहे, तसं तुम्ही पण नक्की करा। एखाद्या वेळेस खाण्यासाठी खूप चांगला आहे, 4च्या वेळेसला मुलांना करून 4च्या वाजेला करून देण्यासाठी मुलांसाठी। तर आता इथे सगळे आता इथे पॉकेट्स बनवून तयार आहे हे पापडाचे आणि आता मस्त असे हे सगळ्यांनी खाऊन घेतलेले आहे आणि घरामध्ये सगळ्यांना हे आवडलेले आहे। तर रेसिपी म्हणूनच तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तसा रॉ व्हिडिओ मी आज इथे यूट्यूबवर टाकलेला आहे। तर ह्या वंशाची रेसिपी असं मी म्हणून कम्युनिटी टॅबवर पोस्ट केली होती, तुम्ही पण याला नक्की लवकर नाव सुचवा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर मिळू द्या। कुठून आयडिया आली? मी स्वतः बनवून बघितलं। बघू आता माझ्या मुलाने पण माझ्यासारखं रेसिपी करून बघतो वेगवेगळ्या। आजची तर एकदम भारी झाली आहे रेसिपी। अर्णव कट करून दाखव, एकदम मस्त इन्व्हेन्शन केलेलं आहे माझ्या मुलाने। तर आता ही रेसिपी तरी व्हायरल होऊ दे माझ्या मुलासाठी। वाव, आणि ॲक्च्युली हे बनवून खाल्लेलं होतं, पण डबल याची रेसिपी तो बनवतच होता कारण छोट्या मुलाला खायचं होतं म्हणून त्याने डबल बनवली, म्हणून मी तुमच्यासाठी ही शूटिंग करून घेतलेली आहे। तर एक लाईक माझ्या मुलासाठी होऊन जाऊ दे, रेसिपी नक्की करून बघा, लाईक शेअर कमेंट करा आवडल्यास आणि फीडबॅक द्या माझ्या मुलासाठी तुम्हाला रेसिपी आवडल्यास। तर होऊन जाऊ द्या भरपूर जास्तीत जास्त शेअर माझ्या मुलासाठी आणि लवकर माझ्या रेसिपीला सबस्क्राईब करून ठेवा। बाय।